गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांचं जे स्वरूप आहे भगवंत सत्स्वरूप आहे, ते ईश तत्व चित स्वरूप आहे आणि ते ईश तत्व आनंदाचा डोह आहे, म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग. पण तो तरंग केव्हा जाणवतो? शंकराचार्य म्हणाले, कोण आहोत आपण नेमके? आपण व्यवहारामध्ये आल्यानंतर मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक काही आहे. ही सगळी काय आहेत? आमचे गुरुजी म्हणतात ही सगळी टोपण आहेत वेगवेगळी. आपण जी लावून घेतो ना स्वतःला, ही फार मोठा आहे. मी फार मोठा आहे असं म्हटलं की भगवंत म्हणतात की हा फसला. भगवंत कुणाला जवळ करतात? माऊली म्हणाल्या, जई धाकुटे होईजे. जो लहान आहे ना, धाकटा म्हणजे या अर्थाने म्हणले बरं का, त्याला जवळ करतात. मग आम्ही नेमके कोण आहोत? आमचं नेमकं स्वरूप काय? व्यवहारामध्ये आम्ही काही गोष्टी म्हणून वावरतो, पण आम्ही नेमके कोण आहोत? तर शंकराचार्य म्हणाले, तुमचं स्वरूप जे आहे ना ते जाणून घ्या. कोण आहे मी? शिवोहम 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 चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपण सगळे ते शिवस्वरूप आहोत. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहम. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहम. न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राण संज्ञे न वै पंचवायु न वा सप्तधातुर् न वा पंचकोश न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोहम शिवोहम. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सार्ह
भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन न भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्। न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यम् चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्। अहं निर्विकल्पो निराकार रूप अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् शिवोऽहं 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 शिवोऽहम्। हे शिवस्वरूप कशानं प्राप्त होतं? तर ते प्राप्त होण्याचे जे मार्ग आहेत ते एकदा आपल्याला कळले म्हणजे जिथे जायचंय त्याचा रस्ता लक्षात आला की त्या ठिकाणापर्यंत आपण पोचतो। मग तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग कोण दाखवतो आपल्याला? तर तो जो मार्ग आहे तो मार्ग जे दाखवतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात। वेगळी व्याख्या नसते बरं का, म्हणजे अनेक व्याख्या म्हणून अनेक करता येते, पण ते नेमकं तत्व काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर त्याला 3 पर्याय आहेत बरं, 3 मार्गांनी ते समजून घेता येतं। सोपे आहेत बरं का मार्ग। आपल्याला वाटतं फार आपण ना परमार्थ अवघड करून टाकतो उगाच, उलट सगळ्यात सोपा आहे। किती सोपा आहे? संत म्हणाले हे तो सुळावरची पोळी, इतका सोपा आहे। पण मग त्यांची कृपा कशी प्राप्त कशी करून घ्यायची? पहिला मार्ग सांगितला प्रणिपातेन, काही करू नका, फक्त एक करा, वंदन करा। वंदनामध्ये जे सामर्थ्य आहे ना ते कशातच नाही बरं का। वंदन करा प्रणिपातेन। दुसरा म्हणाले, दुसरा प्रश्नेन, सारखं विचारा म्हणाले सद्गुरूंना काहीतरी त्याच्याबद्दल म्हणजे हे शिवोहम 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 त्याच्याबद्दल बरं का। आपण जातो आणि म्हणजे गोंदवलेकर महाराजांना जो प्रश्न अखेरच्या काळात पडला ना, काय एवढं म्हणाले कस्तुरीचं दुकान उघडं थाटून बसलोय आणि येणारं गिऱ्हाईक सगळं, तसं आपल्याबद्दल नाही म्हणलं पाहिजे बरं का सद्गुरूंनी।
एक एक तरी मिळालं बरं का गिऱ्हाईक कस्तुरीचं. प्रणित पातेन परिप्रश्न. आणि पुढचा मार्ग सगळ्यात अवघड आहे बरं का. सेवया, सेवा करा म्हणाले सद्गुरूंची. आणि सेवा म्हणजे आपण जी सेवा म्हणतो ना, म्हणजे काही हात दाबा पाय दाबा ही सेवा नाही बरं का. त्यांनी जो अभ्यास सांगितलाय ना, तो अभ्यास करणं म्हणजे सुद्धा सद्गुरूंची सेवाच आहे. जे संतांची सेवा म्हणजे काय, संतांच्या सद्ग्रंथांचं वाचन हीच संतांची सेवा आहे. यातनच कळत जाणार आहे. शिवोहम शिवोहम शिवोहम. त्यातल्या एका छोट्या शॉर्ट कोर्स करता आपण 7 दिवस एकत्र जमणार आहोत बरं. तो शॉर्ट कोर्स म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. शॉर्ट कोर्स म्हणजे 7 दिवस चालणार आहे. म्हणून ज्याला खरं तर अभ्यास करायचा आहे त्यांनी 12 वर्ष घ्यायला हरकत नाही. आणि 12 वर्ष अभ्यासाची झाल्यानंतर ज्याला असं वाटेल की मला काही कळलं, त्यानं पुन्हा ही गोष्ट काढून बघावी, यातलं काय नेमकं कळलं. अशी तर गंमत आहे. फक्त ते ऐकताना कसं ऐकायचं, तर जसं माऊली म्हणाले, तरी अवधान ऐकले दिजे. किती वेळा ऐकायचो. मागच्या वेळेला ऐकलं बरं का. मला अनेक जण म्हणतात मागच्या भागवताला होते बरं का. मी कोणाला म्हणलं ना की कुठे काकांकडे या बरं का, मागच्या भागवताला होते मी. किती वेळा ऐकावं. कमीत कमी 1000 सांगितले बरं. कमीत कमी 1000. पण ऐकताना कसं ऐकावं दरवेळेला. तर मी पहिल्यांदाच ऐकतोय किंवा पहिल्यांदाच ऐकतेय या भावनेनं ऐकावं. हृदयाचे कान करून ऐकावं बरं. हृदयाचे कान करून ऐकावं. आणि सांगावं कसं तेही आहे. नुसतं ऐकावं कसं असं नाही, सांगावं कसं. माझ्याकडे जे काही आहे ना भागवतातलं ज्ञान ते सगळं समोर सांगावं. रीत करावं. माऊलींचे शब्द आहेत बरं का. रीते पिसे लागणं हे ना हा माऊलींचा शब्द आहे. ते भगवंतांचं पिसं लागलं पाहिजे. ते पिसं लागल्याशिवाय दर्शन नाही बरं का. असं ऐका की हे बहुतेक राजा परीक्षितीनंतर माझंच नाव घेतील. 7 दिवसात कोणाला मिळाला म्हणाले मोक्ष. परीक्षितीला मिळाला आणि अजून अमुक एक. हा. आणि वक्त्यानं सुद्धा भरभरून सांगावं बरं का. आपल्याकडे जे काही आहे ना ते भरभरून सांगावं. त्यानं सांगताना ही आपली शेवटचीच कथा आहे बहुतेक असं सांगायचं आहे. म्हणजे वक्ता आणि श्रोता दोघांनी त्याच धारणेनं ते ऐकायचंय, त्याच धारणेनं ते सांगायचंय. गोंदवलेकर महाराज चित स्वरूपामध्ये होते त्यावेळेला. अनेक कीर्तनकार येत असत ना महाराजांसमोर कीर्तन व्हायची. आणि महाराज अगदी तल्लीन होऊन ऐकायचे बरं. आणि एक नवीन कीर्तनकार होता आमच्यासारखा. कीर्तन वगैरे झालं, महाराजांच्या पाया पडला. महाराज कसं झालं कीर्तन. महाराजांनी विचारलं तू नाही ऐकलंस का. पहिलं आपण ऐकायला शिकलं पाहिजे बरं. कलियुगामध्ये ही मोठी अडचण आहे. आपण आपलंच ऐकत नाही. अनेक वेळेला आपल्याला सांगितलेलं असतं की नाही, एखादा अभ्यास करा, रामरक्षा रोज म्हणा. मी स्वामींची क्षमा मागतो,
पण स्वामी सांगतात की नाही, ध्यानाला बसा, ध्यानाला बसा. ते रोज झालं पाहिजे बरं का. रोज 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 ते जसं तांब्या पितळ्याचं भांडं असतं की नाही, ते रोज जेव्हा घासून 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 पितळ्याचं भांडं इतकं चकचकीत होतं, लांबून पाहिलं तर सोन्यासारखं वाटतं की नाही. मग आपल्याकडे एखाद्यानं लांबून पाहिलं तर त्याला जरा तरी बरं वाटलं पाहिजे की नाही. याच्याकरता रोज अभ्यास आहे बरं का या सगळ्याचा. सातत्यता तेवढ्याकरता महत्वाची आहे. बाकी आपण जेवण आणि झोप तर रोज घेत असतोच. याच्यापेक्षा वेगळं काय करतो. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं किमान आपल्या जवळचे जे आहेत त्यांनी तरी म्हणू नये. याच्याकरता आपला ठरवलेला जो अभ्यास आहे, जो काही आपण ठरवलाय, तो नित्य नियमानं कटाक्षानं होईल याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. भक्ती देवी, तिला पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. तिची 2 मुलं होती, ज्ञान आणि वैराग्य. यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. त्या कथेकरता भक्ती देवी तिच्या मुलांसह उपस्थित आहे. आणि तिने नारदांना विचारलं की नारदा, आता मला तारुण्यावस्था प्राप्त झाली आहे, तेव्हा मी राहू कुठे. तेव्हा नारदांनी तिला राहण्याकरता एक स्थान दिलंय. नारद म्हणाले, देवी तू भक्तांच्या हृदयामध्ये राहा. आपल्या हृदयामध्ये ती नित्यवास करते, म्हणून आपण जे करतो ना वेगवेगळे प्रकार, ते भक्ती या प्रकारामध्ये मोडतात बरं का. नवविधा भक्ती जी म्हटली जाते हे आपण प्रकार म्हणतो. प्रकार या अर्थाने नाही आहे खरं तर, ते मार्ग आहेत आपण असे म्हणतो. आणि हे सगळं ऐकलं सुतांचं आणि म्हणाले, तुम्ही जी कथा सांगितलीत आत्ता, तर भक्ती ही स्वाभाविक आहे उद्धरून जाणं. ती मुळात भगवंतांची भक्त आहे. ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा ती तारुण्यावस्था प्राप्त होणं हे स्वाभाविक आहे. पण अजून मला सांगा की अजून कोण कोण या श्रीमद भागवतामुळं उद्धरून गेले. के विशुद्धंती वदंतु मह्यम. अजून कोण कोण उद्धरून गेलं. आपल्याला यादी पाहिजे असते ना, कुणाकुणाचं भलं झालंय, कोण कोण येतं, हे येत आहेत, ते येत आहेत, ते येत आहेत, मग जाऊ बरं का, मग जाऊयात आपण. आणि म्हणून सांगायला सुरुवात केली की अजून एक आहेत म्हणाल. आता ही कथा सनकादिक सांगतात. सनकादिकांच्या मुखामध्ये हा पुढचा कथा बघा. सनकादिक सांगतात की तुंगभद्रा नावाची एक नदी आहे. फार प्राचीन इतिहास आहे हा. तुंगभद्रा नावाच्या नदीच्या किनारी एक उत्तम असं शहर वसलेलं होतं. आणि त्या शहरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपल्या सगळ्या ज्या कथा सुरू होतात, सगळ्या पुराणातल्या, किंवा आम्ही अगदी सत्यनारायणाची जी कथा ऐकतो की नाही, त्यात सुद्धा दुर्दैवानं असा उल्लेख आहे सगळीकडे की एक गरीब बिचारा ब्राह्मण राहत होता, आहे की नाही. भागवतात असा अजिबात उल्लेख नाही बरं का. अत्यंत धनवान ब्राह्मण राहत होता. तो धर्मशील होता, पौरोहित्य करत होता. लोक त्याला भरभरून दान दक्षिणा देत होते आणि सगळं त्याचं उत्तम चाललेलं होतं. अजिबातच त्याचं असं वर्णन नाही आहे भागवतात.
वेदांचा जाणकार होता, जणू दुसरा ज्ञानसूर्य ज्याला म्हणावं असा तो होता. पौरोहित्य करत होता. एक पत्नी होती, तिचं नाव धुंदुली. ती सुद्धा चांगल्या घराण्यातली होती, पण ती स्वतःचं बोलणं खरं करणारी होती. मी म्हणेन तेच, मी म्हणेन तेच असं जर कोणी करत असेल तर त्यांच्याकरता आहे बरं काय. भागवतातलं आपल्याकरता काय आहे, एक तरी ओवी अनुभवावी. एकच का, ती एकच आपल्या कामाची आहे म्हणून. आपण आजारी आहोत समजा, मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि अमुक अमुक एक गोळी द्या, तो एकच गोळी देतो की नाही आपल्याला. मग आपण त्याला विचारतो का, मग एवढ्या गोळ्या कशाला ठेवल्या आहेत, 9,000 कशा करता लिहिल्या. आपल्या कामाची एकच आहे, त्या 9,000 इतर कोणाच्या तरी कामाच्या आहे. आणि एक अनुभवली ना, मग तोच अनुभव सगळ्यात येणार आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. पण ती एक अनुभवण्याकरता वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईंचा अभंग आहे बरं का, वाचावी ज्ञानेश्वरी. याच्यावरती वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञान असी. काय जबरदस्त 3-4 कडव्यांचा अभंग आहे जनाबाईंचा. आणि त्या नाही म्हणणार नाही. आणि सगळं चांगलं चाललंय बरं का, सगळं छान. त्या आत्मदेवाकडे काहीही कमी नाही आहे. म्हणजे छान चौसोपी वाडा आहे, पत्नी आहे, गाय आहे, अत्यंत सुसंपन्न, ज्याला लौकिकामध्ये व्यवहारामध्ये आर्थिक परिस्थिती उत्तम आहे असं ज्याला म्हणतात, ते सगळं आहे त्याच्याकडे. पण आमचे समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. प्रपंच कशाला म्हणतात माहितीये का, आपला असतो तो प्रपंच बरं का. फरक आहे बरं का. आपण बऱ्याच वेळा म्हणतो आम्ही, आमचा संसार चाललाय, संसार वगैरे नाही, आपला प्रपंच, संतांचा संसार. प्रपंच का म्हणतात, शब्द स्पर्श रस रूप आणि गंध याच्या बाहेरच आम्ही येत नाही. ते पंचविषयच आम्ही उपभोगतो, म्हणून आपला तो प्रपंच. म्हणून संत म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीत, त्यांचा तो संसार, आपला प्रपंच. सगळं आहे म्हणाले, पण जगात दुःखी नाही असं कोण आहे, कोणी नाही. कबीरदासजींकडे एक जण गेला आणि कबीरदासजींना त्यांनी विचारलं की काय हो, तुम्हाला हे जग कसं दिसतं, जग कसं दिसतं. कबीरदासजी म्हणाले, खरं सांगू का, कोई तन सुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी. कुणाचे गुडघे दुखतायत म्हणून त्रास आहे, तर कुणाचे गुडघे चांगले आहेत पण मुलं विचारत नाहीत म्हणून त्रास आहे.
कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास म्हणाले. कोणाला याची भ्रांत आहे 2 वेळेच्या. थोडे थोडे, फार छान शब्द वापरला बरं का. थोडे थोडे सब दुखी. तो म्हणाला तुम्हाला सगळे दुःख देणारे दिसतात का हो, दुःखीच दिसतात? नाही म्हणाले, सुखी आहेत ना जगा. कोण आहे म्हणाले सुखी? सुखी तो हरि के दास म्हणाले. जो भगवंतांना शरण गेलाय, ज्याचा काळ हरिभजना विण गेलेला नाही, तो सुखी आहे म्हणाले. बस बाकी सगळे दुःखी आहेत बरं का या जगात. पक्क करायचं. आणि या आत्मदेवाला काय दुःख आहे? तर या आत्मदेवाला असं दुःख आहे की याला संतान नाही. बरं त्याला संतान नाहीये इतकंच नाहीये, भागवतानंतर बरं का गोदान करावं असं सांगितलंय. कुठे काका तयार होतील बरं का, देतो म्हणतील. कालच त्यांचा मला फोन आला बरं का. तुम्ही ना काय त्यांनी मला बरंच काय काय ऐकवलं. मी त्यांना गाडगिळे काकांना जे सांगितलं तेच सांगितलं फोनवर. मी चहा पण नाही दिला तरी माझी तयारी आहे, काही अडचण नाही. हो ना. त्याला जी दान म्हणून गाय मिळते ना, त्या गायीला सुद्धा कधी अपत्य झालेलं नाहीये. आणि इतकंच काय असं सांगतात पुढे की त्याच्या घरामध्ये जो आम्रवृक्ष आहे त्यालाही कधी फळं लागलेली नाही. म्हणजे एका अर्थानं अपत्य प्राप्तीचं कोणत्याही प्रकारातलं सुख ज्याला म्हणतात ते ह्याच्याकडे नाही. ते सुख याला मिळालेलं नाही. आणि यानं विचार केला की जर अपत्य नसेल तर म्हणाले मी देह ठेवल्यानंतर माझं क्रियाकर्म कोण करेल? मुलगा नसेल, अपत्य नसेल तर कसं होणार माझं? आणि इतका सोप्या मराठीत सांगू का, इतका फ्रस्ट्रेट झाला ते असं साठत येतं बरं का. ज्याला आपण प्रेशर म्हणतो ना, ते साठत येतं. एकदम काही एका रात्रीत माणूस टोकाची भूमिका घेत नाही. आमच्या शेजारी 4 इमारती सोडून घडलेला किस्सा आहे बरं का. आई वडील काका काकू सगळे प्रख्यात वकील. आणि त्यांचा जो मुलगा होता ना दुसरा, तो आता 10वीची परीक्षा त्याने दिली. आणि घरच्यांचं इतकं प्रेशर होतं की हे झालं की तू लॉलाच ॲडमिशन घ्यायचीस, बाकी काही करायचं नाही. आणि त्या दडपणाखाली त्यांनी 10वीच्या रिझल्टच्या दिवशी आत्महत्या केलेली आहे. माझ्या अगदी परिचयातला आहे, पाहण्यातला आहे. म्हणजे केवढं भयंकर प्रेशर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांवरती लादणार होते एका अर्थाने. असं त्याचं साठत गेलं. आजूबाजूचे बोलतायत, कोणी ना कोणीतरी बोलतायत, नातेवाईक बोलतायत. आणि म्हणला या असल्या जगण्यापेक्षा मरणं परवडलं म्हणून गेला. एका सरोवराच्या काठावरती जाऊन बसला आणि म्हणाला आता आत्महत्या करावी. पण ते आत्महत्या करणं सुद्धा इतकं सोपं नसतं बरं का. नाही का, आपण अगदी कितीही ठरवलं की एखादं औषध प्यावं तरी वेळेला कोणीतरी येतं, डॉक्टरकडे नेतं, उलट्या करायला लावतं, ते औषध बाहेर पडतं
आणि आत्महत्या केली म्हणून आपल्यावरतीच केस चालू होते परत. इतकं सोपं नाहीये बरं का. यानं विचार पक्का केला आणि आता म्हणाला उडी मारावी. तेवढ्यात त्यानं पलीकडच्या बाजूला एक संन्यासी चालत जाताना बघितले. म्हणाला आता कोणीच नाही, यांना एकदा विचारू, यांना एकदा विचारू म्हणाले की काय माझ्या प्रारब्धात आहे, मला आहे का नाही म्हणाले. एखाद्या संतांना विचारावं बरं का, नाही व्यवहारातलं विचारू नये खरं तर. कारण बऱ्याचदा आपली अशी अपेक्षा असते किंवा इच्छा असते की त्यांनी आपल्याला काहीतरी लौकिकातलं द्यावं. पक्क लक्षात ठेवा, संत सद्गुरू हे आपल्याला लौकिकातलं काहीही देत नाही. ते देतात ना, ते याच्यापेक्षा फार वरचं असतं बरं का, फार वरचं असतं. आपण जाताना त्यांच्याकडे फाटकी झोळी घेऊन जातो, हे आपलं दुर्दैव आहे. कसे ओळखायचे म्हणाले संत. एखादा साधू संन्यासी कसा ओळखायचा, काही बाह्य लक्षणं आहेत त्याची, नाही का. आपण बघितलं असेल बघा, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की जे भगव्या वेशामध्ये असतात ना ते साधू, त्यातले काही संधी साधू सुद्धा असतात. फार 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 निसरडी वाट आहे बरं काही, फार निसरडी वाट आहे. कसा ओळखायचे म्हणाले संत. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. त्याचे गळा माळ सोन सो, त्याचे गळा माळ सोन सो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. परद्रव्यान्ध निंदेसी जो मोका, परद्रव्यान्ध निंदेसी जो मोका. तोची संत देखा चुका म्हणे, तोची संत देखा चुका म्हणे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नकोसो. त्यांनी माळा घातल्या काय आणि नाही घातल्या काय त्यांनी काही फरक पडत नाही. तो आत्म कसा आहे याच्यावरती असं. परस्त्रीचे ठाई जो का नपुंसक, त्याचे अंगा राख असो नसो. परद्रव्य अंध आणि निंदेसी जो मुका, म्हणजे दोन्ही अर्थाने बरं का. इथे निंदा चालली आहे तिथे थांबू नये असं असं सांगितलंय भागवतात. आणि तो
इतरांची निंदा करत नाही, त्याला संत म्हणून ओळखायला हरकत नाही. बरं, यानं पाहिलं एक संन्यासी चालत येतोय. हा म्हणला याला एकदा विचारू आणि मग उडी मारू. उडी मारायचं पक्क आहे, याला एकदा विचारू. आपण म्हणतो ना सेकंड ओपिनियन घेऊयात दुसऱ्या डॉक्टरांचा. एकदा यांना विचारू आणि मग काय ते ठरवू. हा गेला, संन्यासाचे पाय पकडले, म्हणाला, सगळी कथा सांगितली. म्हणाला मला अपत्य नाही, मला अपत्य प्राप्ती होईल असं काहीतरी करा. त्यांनी त्याची ललाट रेषा वाचली आणि म्हणाले, कशाला तू या भानगडीत पडतोयस? बरं आहे म्हणाले, तुला अपत्य नाही, बरं आहे ना, हरिनाम घे, हरिनाम घे, काही काळजी करू नकोस. मला हरिनामाने तू उद्धरून जाशील. तो म्हणाला, हे श्राद्धविद्ध नंतर ते सगळं करावं लागतं ना, क्रियाकर्म. ते म्हणाले, काही काळजी करू नकोस, हे जिवंतपणे सुद्धा करतायत. हा देह म्हणजेच पिंड आहे म्हणाले. हा देह एकदा त्याला दिला की तेच पिंडदान आहे, वेगळं काही नाही म्हणाले. नाही नाही म्हणाले, हे सगळं तत्वज्ञान ठीक आहे, मला पुत्र होईल असं काहीतरी करा. त्यांनी एक त्याला मंत्रून फळ दिलं आणि म्हणाले, हे पत्नीला खायला सांग. बरं, काही आचार शुद्धता सांगितलेली आहे, वर्षभराचा कालावधी सांगितलेला आहे. ते दिलं त्याला. त्याला फार आनंद झाला. घरी आला आणि पत्नी धुंदुली तिला सांगितलं, मी अशा अशा कारणाकरता खरं तर गेलो होतो, तिथे एक संन्यासी भेटले, त्यांनी मला हे फळं दिले, ते तुला खायला सांगितलं, यानं तुला गर्भधारणा होईल. हे तिने ऐकलं आणि आता ती काय विचार करते. भागवतामध्ये काही गोष्टी इतक्या स्पष्ट लिहिल्या आहेत ना. आज जे आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या गोष्टी वाचतो ना, त्या 5,500 वर्षापूर्वी जशाच्या तशा लिहिलेल्या आहेत. ती म्हणाली, हे जर फळ मी खाल्लं आणि जर त्या संन्यासाचं तेवढं सामर्थ्य असेल, त्यांनी मंत्रून जे फळ दिलंय त्यात जर एवढं सामर्थ्य असेल तर मला गर्भधारणा होईल. आणि गर्भधारणा झाली की काय होतं? तर ती म्हणाली की माझं पोट मोठं होईल, माझ्या शरीराचा आकार बदलेल, आणि तो आकार बदलला की मी आत्ता जशी सुंदर दिसतीये तशी मी सुंदर दिसणार नाही. हे मी भागवतातलं सांगतोय बरं का. मला चायनीज, इटालियन, पास्ता खाता येणार नाही. हे पदार्थ नाही लिहिलेले, तिनं असं रुचकर लिहिलंय, चटपटीत. पाणीपुरी खाता येणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये, गर्भार स्थितीमध्ये, पोट पुढे आलंय, मी घरकाम कशी काय करणार? आणि हे घरकाम करता करता समजा मी गर्भवती आहे, पोट वाढलंय आणि आमच्या गावावरती चोरांची धाड पडली आणि त्या चोरांना नेमकं आमचंच घर मिळालं, तर माझ्या घरात एवढी संपत्ती आहे ती त्या चोरांनी लुटून नेली तर, असं तिला वाटतंय बरं का. जर का तो गर्भ शुकदेवांप्रमाणे 16 वर्ष आतमध्येच राहिला तर काय काय प्रश्न संतांच्या आशीर्वादाने होणार आहे ना. संन्यासी म्हणून तिला हे प्रश्न पडलेत बरं का. प्रसूतीच्या वेळेला जर का तो आडवा फिरला, बाळ आडवं फिरतं असं म्हणतात की नाही, हे जर आडवं फिरलं आणि असं म्हणतात की त्याच्यामुळे आईच्या जीवाला धोका असतो आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका झाला तर मला माझे प्राण गमवावे लागतील.
बरं एवढं सगळं करून सुद्धा त्या प्रसूतीच्या वेळेला ज्या वेदना होतात त्या कोणी सहन करायच्या? बरं हे सगळं मी केलंय, घरकाम करतेय, आणि अशा वेळेला काहीतरी कारण काढून जर माझी नणंद घरात राहायला आली, महात्म्यातल्या गोकर्ण महात्म्यातला 47वा श्लोक आहे बरं. म्हणजे तुम्ही मनाचं सांगताय असं काही वाटायला नको. माझी नणंद जर माझ्या घरामध्ये राहायला आली आणि तिनं माझ्या घरातलं दूध दुग्ध खायला सुरुवात केली तर हे सगळं टाळण्यापेक्षा, म्हणजे हे सगळं होण्यापेक्षा टाळलेलं बरं. मग त्याच्याकरता काय तर नको बाबा ते मूल. आणि एवढ्यात तिची मैत्रीण आली असा उल्लेख आहे एक कोणीतरी. तिनं तो सगळा प्रकार तिला सांगितला आणि ती म्हणाली, अगं काही बरी आहेस का तू? हे असं फळं बिळं खाऊन कुठे मुलं होतात का? गुरुजींनी सांगितलं म्हणून काय झालं, आंबा खाल्ला की असं होतं? हा, आठवतंय ना ते प्रकरण? सांगलीच्या गुरुजींनी सांगितलं बघा, एवढं झालं लगेच. त्यातलं मेडिकल सायन्स काय आहे हे बघायचंच नाही बरं का. म्हणजे सगळ्या वाक्यातलं तेवढं फक्त उचलायचं आणि ते प्रसार माध्यमांवरती फिरवायचं. आणि दुर्दैव म्हणजे आपलीच लोक ते फॉरवर्ड करतात. हे अजून अजून भयंकर आहे बरं का. या व्यासपीठाच्या त्याचा आधार घेऊन मी सांगतोय, कृपया आपण अशा गोष्टी फॉरवर्ड करू नका. दुर्दैवाने असे आपल्याला जेव्हा माहिती नसतं ना तेव्हा ते इकडनं उचलायचं आणि इकडे टाकायचं, हे टाळावं. कोविडची लस सुरू झाली ना ती पहिल्यांदा, तर ती पहिल्या ज्यांनी घेतली, हिंदी काहीतरी न्यूज होता, वो RSS का स्वयंसेवक आहे असं म्हणून ते बघा आलं होतं आपल्या सगळ्यांना. आला असेल, आठवत असेल तर. तर ज्यानं मला पाठवलं मी त्याला फोन करून विचारलं, नाव काय आहे त्याचं? त्या अर्थी तू ते पाठवलंस त्या अर्थी तू ऐकलं असेल ना, काहीतरी तर सांगितलं असेल. तो म्हणाला, मी काही ते ऐकलं विकलं नाही, फक्त पाठवतोय म्हणलं मी सगळ्यांना. आपल्याला काय आलंय आणि आपण काय पाठवतोय याची तरी किमान आपल्याला जाणीव असावी. ती म्हणाली, असलं काही करू नकोस. मग काय करू? ते फळ गाईला खायला दे म्हणाले, बघू त्या संन्यासाची ताकद काय. योगायोगानं तिची बहीण आली होती. ती म्हणाली, अगं मी आत्ता 10व्यांदा गर्भवती आहे, तेव्हा तू असं कर, मी माझं मूल तुला देते, त्याच्या बदल्यात तू मला भरपूर पैसे दे. म्हणजे कलियुगाच्या सुरुवातीलाच मुलं विकणं हे सुरू झालेलं आहे, ज्याला आज आपण सरोगसी मदर असं एक गोंडस नाव दिलेलं आहे. तोच हा प्रकार आहे एका अर्थात. भरपूर पैसे द्यायचे आणि ते जे काही बालक आहे ते विकत घ्यायचं. ती म्हणाली, तो सगळा वेश तू कर, पोटावरती चिंध्याबाण प्रसूती असल्यासारखं दाखव. एक एक महिना जसा पुढे गेला तसं हिनं 7-8 महिने ते गर्भार असल्याचं नाटक केलं आणि म्हणाली, आता मी माझ्या बहिणीकडे जाते, कारण इथे कोणीच नाही करायला. तेव्हा मी बहिणीकडे जाते आणि अपत्यप्राप्ती झाली की काही दिवसांनी परत ये. यालाही बरं वाटलं. 9 महिन्यानंतर बहिणीला जे अपत्य झालं होतं ते तिनं आपलं स्वतःचं म्हणून घरी आणलं आणि बरोबर अजून 1 महिन्यानं त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. काय संतांच्या शब्दामध्ये ताकद असते बघा.
गाईला पण मुलगा झाला, फक्त त्याचे कान त्या गाईसारखे होते, म्हणजे त्याचा एक गुणविशेष येतो ना. धुंधुलीचा मुलगा म्हणून धुंदुककारी, आणि हा गाईला झाला म्हणून गोकर्ण असं त्याचं नाव ठेवलं. आता हा खरं तर बहिणीचा मुलगा आहे आणि ते 10वं अपत्य आहे, त्याच्यामुळे ते फक्त विषय वासनेतून झालेलं आहे. त्याच्यामुळे तो स्वाभाविक त्याचा ओढा हा विषयांकडे आहे. आणि हा जो गोकर्ण आहे हा अत्यंत सात्विक तेजानं झाला आहे, त्यामुळे त्याचा ओढा सात्विक वृत्तींकडे आहे. दोघेही मोठे होत आहेत असा उल्लेख आहे. हा जो धुंदुककारी आहे तर त्याचे खेळ काय काय हे दिलेत भागवतात. लहान लहान मुलांना आपल्याबरोबर विहिरीवरती घेऊन जायचं आणि तिथे त्यांना त्या विहिरीच्या पाण्यात बुडवून मारायचं, हा त्याचा खेळ सांगितलेला. स्मशानामध्ये जायचं आणि जे प्रेत असतं त्याच्याकरता जे काही ठेवलेलं असतं, पिंड कणकेचे काही गोळे असतात, तर ते अन्न तो खायचा असा उल्लेख आहे. हे त्याच्या आवडीचे कार्यक्रम आहेत. आणि हा गोकर्ण अत्यंत सात्विक झाला. जसा धुंदुककारी मोठा होत गेला, अनेक त्याची वर्णन आहेत, तसं तसं आत्मदेवाला वाटायला लागलं की मला मुलगा नव्हता तेव्हा मी अधिक सुखी होतो. त्या संन्यासानं योग्य सांगितलं होतं की तुला मुलगा नाही आहे, सुखी आहेस बाबा. ज्यांना मुलं आहेत आणि ज्यांच्या मुलांनी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंय ते अधिक दुःखी आहेत बरं. आणि दुर्दैवानं आपली संख्या जास्त आहे वृद्धाश्रमामध्ये. तो म्हणाला मला मुलगा नव्हता तेव्हा मी अधिक सुखी होतो. आणि हा आत्मदेव आता गोकर्णाला शरण गेलाय. गोकर्णाला त्याने विचारलं की मी काय करू. तो म्हणाला बाबा तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला वाटतंय ना की हा धुंदुककारी माझा मुलगा आहे, ही जी तुमची अटॅचमेंट आहे ती काढून टाका म्हणे. तुम्हाला मुक्त व्हायचं नाही या सगळ्यातनं. मग तुम्ही ज्या गोष्टीनं बांधले गेलेला आहात, जी गोष्ट तुम्हाला दुःख देणारी आहे त्या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त व्हा म्हणाले. बस भगवंतांचं चिंतन करा, घराचा त्याग करा असं सांगितलं. यानं घराचा त्याग केला आणि हा मुक्त झाला. पण आता धुंदुककारीने आपल्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी घरातलं सगळं धन विकायला सुरुवात केली, कारण तो वेश्यांच्या नादी लागला असा उल्लेख आहे. आणि मग बाहेर जाऊन जे विषय सुख मिळवायचं त्याच्यापेक्षा ते घरीच मिळवावं म्हणून त्यानं त्या वेश्या आता घरात आणून ठेवायला सुरुवात केली. एक एक करत 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 त्यांनी 5 वेश्या आणल्या असा उल्लेख आहे. आणि आता विषय सुखांचा यथेच्छ उपभोग तो घेतोय. गोकर्ण हा अखंड तीर्थयात्रेमध्ये आहे. त्याने केव्हाच घराचा त्याग केला. एक दिवस या धुंदुककारीने काय केलं तर त्यानं राजाच्या महालामध्ये चोरी केली. पुष्कळचं धन त्या राजाच्या महालातलं चोरलं आणि ते या वेश्यांना आणून दिलं. म्हणाले एकदाच तुम्हाला भरपूर धन मिळालं की मला धन चोरी करायला बाहेर जायची गरज नाही. त्यांना लक्षात आलं त्या दागिन्यांकडे बघून की हे राजप्रासादातले दागिने आहेत. आणि त्यांनी असा विचार केला की ज्या अर्थी यांनी राजप्रासादामध्ये चोरी केली तेव्हा
केव्हा ना केव्हा तरी राजाचे सेवक याला पकडणार. तेव्हा काय करावं, याला पकडलं की पर्यायाने आपण पकडल्या जाणार. आणि मग त्या 5 जणींनी मिळून असं ठरवलं की आपण यालाच मारून टाकूया. हा एकदा मेला की मग पुढे सगळं संपलं म्हणा. आणि एका रात्री याला भरपूर मद्यपान करवलं आणि या 5 जणींनी मिळून याला मारण्याचा प्रयत्न केला. फास लावला गळ्यामध्ये आणि तो ओढून ओढून मारण्याचा प्रयत्न केला, पण तो काही मरेना असा उल्लेख आहे. तेव्हा काय केलं तर हा जिवंत असताना याच्या मुखामध्ये जळते निखारे टाकलेले, अशा क्रूरतेनं याला मारलेलं आहे. त्याच घरामध्ये एक खड्डा खणला आणि तसंच त्याला पुरलेलं आहे तिथेच. आणि मग हळूहळू एक एक करत यांनी त्या घरातून काढता पाय घेतला. कोणी विचारलं तर सांगायचं की आमचे यजमान परदेशी गेलेले आहेत पैसे कमवण्याकरता. त्याचं सगळं धन घेतलं. या 5 जणी त्या घरातून बाहेर पडल्या. गोकर्ण जो आहे तो तीर्थयात्रेमध्ये, याला नंतर कधीतरी असं झाल्याचं कळलं तेव्हा गयेला आल्यानंतर त्यानं श्राद्ध केलं आपल्या भावाच्या मुक्तीकरता. आणि त्याची तीर्थयात्रा संपून तो पुन्हा आपल्या गावाला जेव्हा आला तेव्हा त्यानं आपल्या घराची अवस्था पाहिली. अत्यंत पडकं ते घर झालं होतं. त्यानं संध्याकाळच्या वेळेला झोपण्यापुरती जागा स्वच्छ केली आणि तो त्या ठिकाणी झोपला. झोपल्यावरती रात्रीची वेळ ही त्या पिशाच्यांची सांगितली. हा जो धुंदुककारी आहे तो पिशाच्य योनीमध्ये गेलेला आणि ते पिशाच्य आता त्या घरामध्ये राहत आहे. त्याला त्या रात्री कळलं की आपला भाऊ आलाय म्हणून ते पिशाच्य त्याच्या आजूबाजूला फिरतंय असा उल्लेख आहे. त्याला काहीतरी बोलायचंय पण त्याला बोलता येत नाही. तेव्हा गोकर्णानं जल अभिमंत्रित केलं आणि त्या पिशाच्यावरती प्रोक्षण केलं. तेव्हा त्याला वाचा आली असं म्हणतात आणि ते वाचनं बोलायला लागलं. त्यानं सगळं सांगितलं की असं असं झालंय. तेव्हा गोकर्ण म्हणतो की अरे पण मी तुझ्याकरता तर गयेला श्राद्ध केलेलं. तो म्हणाला 1 श्राद्ध काय 1000 श्राद्ध केलीस तरी माझी कर्मच अशी आहे की मी त्यानं मुक्त होणार नाही. तेव्हा काय करूयात तर आपण गावातले जे पंडित आहेत त्यांना विचार. म्हणून दुसऱ्या दिवशी गोकर्णानं सगळ्या गावातल्या पंडितांना बोलवलं. त्यांना विचारलं की असं असं झालंय. तेव्हा माझ्या भावाला या पिशाच्य योनीतून मुक्तता मिळण्याकरता काय केलं पाहिजे. तेव्हा कोणताही उपाय सापडला नाही. तेव्हा असं सांगतात हा जो गोकर्ण आहे हा भगवान सूर्यनारायणांचा उपासक आहे, गायत्रीचा उपासक आहे. त्याचं सामर्थ्य एवढं आहे, तेज एवढं आहे की तो आपल्या तेजाने भगवान सूर्यनारायणांचा रथ थांबवू शकतो. एवढी त्याची उपासना आहे. त्यांनी सूर्यनारायणांचा रथ थांबवला आणि त्यांना विचारलं की माझ्या भावाला मुक्त करण्याकरता काय केलं पाहिजे. तेव्हा सूर्यनारायणांनी सांगितलं की तू श्रीमद भागवताचा सप्ताह विधी कर. या सप्ताह विधीनं पुण्यवान तर मुक्त होताच पण जे पापी आहेत ते सुद्धा मुक्त होतात. मग असं सांगतात की या गोकर्णानं आपल्या भावाच्या मुक्तीकरता श्रीमद भागवताचा सप्ताह केला. गोकर्ण स्वतः कथा सांगतोय. त्याचं मोठं वर्णन आहे. मांडव टाकलाय, सुशोभीकरण केलेलं आहे, कशा पद्धतीनं कोणाकोणाला बोलवलंय, कोण कोण आलंय त्या सगळ्या कथेला, या सगळ्याचं मोठं वर्णन आहे भागवतामध्ये. हे जे पिशाच्य आहे ते वायुरूपात असतात असा उल्लेख आहे. त्यामुळे व्हायचं असं ते पिशाच्य जेव्हा तिथे आलं, वारा आला की ते एका ठिकाणाहून उडून दुसरीकडे जायचं.
मग त्याला नीट ऐकू यायचं नाही, काय काय कथा चालली आहे. दुसरीकडनं पुन्हा वारा आला की पुन्हा ते दुसरीकडे जायचं. असं करता करता त्याला लक्षात आलं, आपण जर एखाद्या बांबूला घट्ट धरलं तर तो काही हलणार नाही, जमिनीत रोवलेला आहे. म्हणून त्यानं असं म्हणतात की त्या एका बांबूच्या जे छिद्र असतं बांबूला त्यात प्रवेश केला आणि त्यात ते राहायला लागलं. त्या बेडूला 7 कांड होती, 7 गाठी होत्या असं म्हणतात. एक एक दिवस जशी कथा पुढे पुढे जातीये तसं एक एक कांड, थोडक्यात त्याच्या एक एक वासनांमधून तो मुक्त होतो. एक एक वासना जशा एकेका कथा श्रवणानं मुक्त होत आहेत, सुटत जात आहेत, तसं तसं ते पिशाच्च एक एक कांड बरोबर सरकते असा उल्लेख. होता 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 7व्या दिवशी सगळ्यात वरच्या कांडापर्यंत ते आलेलं होतं. सगळ्यात वरचं कांड फुटलं आणि त्याच्यातून एक अत्यंत दिव्य देह बाहेर पडला. आणि त्या दिव्य देहाला नेण्याकरता म्हणून भगवान महाविष्णूंचं विमान आलेलं आहे. हा गोकर्ण उभा राहिला, विष्णुदूत आहेत बरोबर. हा म्हणाला, एवढे सगळे जमलेत, याला एकट्यालाच न्यायला कसं काय विमान? एवढ्या सगळ्यांनी ऐकली ना म्हणाले कथा, मग सगळ्यांकरता नको का विमान? तेव्हा विष्णुदूत सांगतात की यानं फक्त कथा ऐकलेली नाही, तर श्रवणाचे जे त्याच्या पुढच्या पायऱ्या सांगितल्या आहेत, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास आणि या सगळ्याचा नित्य अभ्यास, हे कुणी केलंय? तर हे फक्त आणि फक्त या धुंदुककारीने केले. तो निराहार आहे, त्यानं काहीही 7 दिवस खाल्लेलं नाही, काही प्यायलेलं नाही. अशा पद्धतीमध्ये त्यानं सप्ताह श्रवण केलेलं आहे. आणि म्हणून त्याला नेण्याकरता म्हणून भगवान महाविष्णूंचं विमान आलेलं आहे. मग असं सांगतात की पुन्हा पुढच्या वर्षी गोकर्णानं श्रावण महिन्यामध्ये पुन्हा श्रीमद भागवत कथेचा सप्ताह केला त्याच ठिकाणी. आणि आधी जे आले होते त्यांना माहिती होतं आता कसं ऐकायचं, त्यामुळे ते अजिबात घड्याळाकडे बघत नव्हते. एक चित्तानं फक्त काय बोलताय त्याच्याकडे लक्ष होतं. आणि असं सांगतात पुढच्या सप्ताह पारायणानंतर जेवढे श्रोते होते तेवढी विमान आली असा उल्लेख. त्या गावातल्या पुण्यात्म्यापासून चांडाळापर्यंत तिथे असलेल्या सगळ्या पशूंपासून ते मनुष्य देहामध्ये जे जे आहेत अशा सगळ्यांना मुक्ती मिळाली. कशामुळे? तर ती केवळ या 7 दिवसाच्या श्रीमद भागवताच्या कथाश्रवणामुळे. असं श्रीमद भागवताच्या श्रवणाचं महात्म्य आहे. भागवत सांगण्याच्या 2 प्रथा प्रामुख्याने पाळल्या जातात किंवा सांगितल्या जातात. एक म्हणजे हे महात्म्य सुरुवातीला कथा सुरू होण्यापूर्वी सांगायचं, किंवा काही ठिकाणी हे महात्म्य शेवटी सांगितलं जातं. पण मग पहिल्यांदा का ऐकायचं नाही का? आपण जर शेवटच्या दिवशी सांगितलं असतं तर तुम्ही म्हणाला असतात की हे पहिल्या दिवशी का नाही सांगितलं.
तसं ऐकलं असतं ना आम्ही. उग्रश्रवा नाव आहे बरं का ऋषींचं. मी नेहमी म्हणतोय, प्रत्येक भागवताला म्हणतो बरं का, की भागवतातल्या जी सगळी पात्र आहेत ना त्यांच्या नावावरती PhD होईल. उग्रश्रवा, ज्यांचं श्रवण अतिशय उग्र झालेलं आहे असे ते उग्रश्रवा. एक एक जी नावं येतील ना ती पाहणारच होत आपण पुढे. पण अशा दोन प्रामुख्याने पद्धती आहेत, एक पहिल्या दिवशी आणि एक अखेरच्या दिवशी. आपल्याला अखेरच्या दिवशी पूर्ण 3 तास छान कथाभाग ऐकायला मिळणार आहे. म्हणजे 4 ते 7 पूर्ण कथा होणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद आहे. नाहीतर मग त्या दिवशी प्रसाद असेल तर थोडं एखाद दुसरी कथा पुढची कमी करावी लागते. पण काही काळजी करू नका, आपल्याला भरपूर ऐकायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी अजून एक गोष्ट आपण सगळे मिळून करणार आहोत, म्हणजे असं भागवतात सांगितलं आहे. ते म्हणजे गीतेच्या 12व्या अध्यायाचा पाठ आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम असं आपण करणार आहोत. तेव्हा शेवटच्या दिवशी ज्यांचं पाठ आहे त्यांना काही अडचण नाही, ज्यांचं पाठ नाही त्यांनी पुस्तक घेऊन या, बघून म्हणा. ज्यांना बघूनही म्हणता येत नाही काही काळजी करू नका, फक्त पुस्तक घेऊन या, डोळ्यासमोर धरा. असं एक 10 वेळा केलं की आपोआप पाठ होईल, फार अवघड नाही आहे. ज्यांना गीता संथा वर्ग करायचा आहे अशांनी ते गोविंददेव गिरीजी महाराजांचं लर्न गीता म्हणून आहे, त्याला काय सबस्क्राईब करा, लिंक करा. पण किमान 12वा अध्याय आणि विष्णू सहस्रनाम या 2 गोष्टी करता आपण आग्रही असलं पाहिजे. शेवटच्या दिवशी आपण त्याचा पाठ करणार आहोतच. हे महात्म्य झालं आणि आता प्रत्यक्ष श्रीमद भागवत नावाचं जे महापुराण आहे त्या महापुराणाचा प्रारंभ होतो. इथून पुढे आपल्याला 18,000 श्लोकांवरती निरूपण ऐकायचं. त्याच्यामुळे एवढा वेळ काढून या. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. भागवतामध्ये जसं मी म्हटलं की काही कथा 3 वेळा आलेल्या आहेत, काही कथांची वारंवारता अधिक आहे, तसं मंगलाचरण सुद्धा आहे. एक पहिलं जे आपण पाहिलं जिथे महात्म्याचं मंगलाचरण, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः, तसं या ठिकाणी पुन्हा मंगलाचरण येतं, कारण इथे श्रीमद भागवत ग्रंथारंभ होतो. काय आहे मंगलाचरणाचा श्लोक काय? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थस्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आम्ही कुणाचं ध्यान करतो? व्यास अजिबात असं म्हणाले नाही. मी त्या श्रीकृष्णाचं ध्यान करतो, मी त्या रामाचं ध्यान करतो, किंवा आपली जी अगदी प्रथा आहे त्यात गजाननांना प्रथम वंदन आहे, मंगलमूर्ती गणेशाचं ध्यान करतो,
नाही म्हणाले, मी कुणाचं ध्यान करतो? सत्यम परम धीमहि, ते सत नावाचं तत्व आहे, त्या तत्वाचं म्हणाले मी ध्यान करतो. या अखिल विश्वाचा जन्म ज्याच्यापासून होतो, जन्माद्यस्य, जो ह्या जन्माचा आदी आहे. खरं तर तो आदी पण नाही आहे बरं का. कारण जर आदी असता तर जो आदी आहे त्याला अंत आहे कुठेतरी. एकदा सुरुवात मिळाली आणि शेवट मिळाला की त्याला मध्य कुठेतरी. पण चतुश्लोकी भागवतामध्ये भगवंत म्हणतात, हे जेव्हा काही नव्हतं तेव्हा सुद्धा मीच होतो म्हणाले. हे जे सगळं आहे त्यात सुद्धा मीच आहे. आणि हे सगळं लय झाल्यानंतर, संपल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. म्हणजे मी आधीही नाही, मध्यही नाही आणि अंतही नाही. मग मी काय आहे? तर मीच ते सत नावाचं तत्व आहे. शंकराचार्य म्हणाले, काय सत आहे? एकमेव सत आहे म्हणाले बरं का. ब्रह्म सत्य आणि हे जग मिथ्य. भागवत ऐकताना अगदी पट्टवर काय प्रवचनामध्ये एकदम पक्की खात्री बसते आपली. एकमेव ते ब्रह्म सत्य आहे. अगदी बरोबर सांगितलं बरं का. आणि घरी गेल्यानंतर आजी म्हणून नात धावत धावत आली की नाही. हा, की आजी म्हणते ते ब्रह्म वगैरे राहू दे म्हणाले, हे आहे ना समोर, तेच माझं ब्रह्म आहे. एवढं सोपं नाहीये बरं का. का म्हणाले हो शंकराचार्य मग असं? शंकराचार्यांचा एक फार फार छान श्लोक आहे बरं का. हा भवसागर कसा आहे? हा भवसागर कसा आहे म्हणाले, तर तरुण जायला अत्यंत कठीण आहे. दुष्पारे भवसागरे जनिमृत्युर्व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहाकरे भीकरे करमोत्तुंग तरंग भंग निकरै राकृष्यमाणो मुहुर याता यात गति भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तरुण जायला अत्यंत कठीण आहे म्हणाले. दुष्पार आहे. आणि आपण ज्यांना माझे 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 म्हणून जमवलेले असतात ना, माझी आई, माझे बाबा, माझी बायको, माझी मुलं, माझे नातेवाईक, यांची तुलना शंकराचार्यांनी कुणाबरोबर केली आहे? तर समुद्रामधनं आपण चाललोय. भवसागर. भवसागर का म्हणतात? हे जे आपल्याला वाटतं ना, भव व्हावं, भव व्हावं म्हणजे भव, ते भव 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 संपतच नाही बरं का. म्हणून त्याला भवसागर म्हणतात. हा सप्ताह झाला की अजून एक सप्ताह भव, अजून एक सप्ताह भव. मग कोणी म्हणतं बुवा रामकथा भव. मग म्हणाले शिवपुराण सांगणार का? मग त्याचा अभ्यास करायला घ्यायचा भव. हे जे भव 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 आहे ना, ते संपत नाही. म्हणून हा भवसागर आहे बरं का. हा भवसागर तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण आहे. आणि हे जे सगळे नातेवाईक आहेत ते कसे आहेत म्हणाले, म्हणजे शंकराचार्य असं म्हणलेलं नाहीत बरं का.
नाहीतर परत गडबड करायची नाही. ते का म्हणालेत ना, हे जास्त महत्वाचं आहे. परमार्थ मार्गावरती चालण्याकरता आपण जेव्हा सिद्ध होतो तेव्हा त्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करत असताना आपल्या नवकेचा ग्रास घेण्याकरता ज्या मगरी आणि सुसरी असतात समुद्रामध्ये, तसेच म्हणाले हे सगळे आप्तेष्ट. का तसे? आम्हाला कधी असं वाटत नाही बरं का, आत्ता माझी जपाची वेळ आहे, आत्ता मी ठरवलंय बरं का, अमुक अमुक एवढ्या वेळ बसणार आहे. माळ घेतो आपण हातामध्ये, जागाही ठरलेली असते बरं का, ती हातात घ्यायची, आसन वगैरे सगळं सिद्ध करायचं. आणि आता श्रीराम जयराम जय जय राम चालू करणार, तेवढ्याच दारावरची बेल वाजते. आपल्या घरातलं कुणीतरी दार उघडतं आणि आपल्याला जो नातेवाईक अगदी जवळचा वाटतो ना, तो आलेला असतो नेमका. आणि मग आपण काय करतो, हा हे बाजूला ठेव, आणि आपण त्याला सांगतो बरं का, खरं तर मला माळ करायची आहे, पण हे आत्ता आलेत की नाही, आणि भगवंता हे पण तुझंच रूप आहे. तेव्हा आपल्याला हे तत्वज्ञान आठवतं बरं का, मला माळ करायची आहे पण हे पण तुझंच रूप आहे की नाही. उलट करून बघा, आले ना, योग्य तो सत्कार सन्मान जो काय तो करा, योग्य आदरातिथ्य करा, आणि त्यांना म्हणावं की आत्ता माझी माळेची वेळ आहे, तेव्हा माझ्या शेजारी बसा आणि तुम्ही एक माळ करा बरं. म्हणतो का हो असं आपण? आवर्जून चहा घेणार का बुवा? हो. कॉफी घेणार का? हो. मग आपली जर आत्ता माळेची वेळ आहे तर आपण असं का नाही म्हणू शकत, एखादी माळ करणार का माझ्याबरोबर? म्हणून शंकराचार्य म्हणतात की हे जे आपल्याला अडथळे आणणारे आहेत ते सगळे या मगरी आणि सुसरींसारखे आहे. तेव्हा त्यांच्यापासून जपून राहा म्हणाले, नाहीतर मग परमार्थ तेवढा निष्ठा होणार. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला आपली मध्यममार्गी माणसं आवडतात. त्यांचा परमार्थही फार वेगाने नसतो आणि संसारही फार वेगात नसतो. तो त्यातल्या त्यात म्हणाले ते अंगाला काहीच लावून घेत नाही. पण असं नसावं बरं का. ते म्हणायचे म्हणजे त्यांचा मोठेपणा म्हणून ते म्हणायचे. काही गोष्टी ठरवून केल्या पाहिजे. असा विश्वाचा जो आधार आहे, विश्व ज्याच्यापासून निर्माण झालं, विश्वाचा जो आधार आहे आणि ज्याच्यामध्ये हे विश्व काही काळानंतर लीन होणार आहे, सामावून घेतलं जाणार आहे, त्या सत नावाच्या तत्वाला, त्याचं आम्ही ध्यान करतो. आणि मग पुढे भागवताचा धर्म सांगितलेला आहे. भागवताचा धर्म काय तो पुढच्या श्लोकामध्ये येतो. कोणतंही निष्कपट कर्म म्हणजे भागवताचा धर्म सांगितलाय. मनामध्ये कोणतीही कपट भावना, बॅटरी संपली, बॅटरी संपली ना, आहे? हां, एक मिनिट आहे.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणतीही कृती ज्याच्यामध्ये कपट नाहीये त्याला भागवतानी धर्म असं म्हटलं. असा भागवताचा धर्म आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कथेला सुरुवात होते. तिसरा जो श्लोक आहे तो भागवत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं महात्म्य सांगणार आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद्रव अमृत संयुक्तम पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. कसं आहे म्हणाले भागवत. पुढे जो ग्रंथ आपण ऐकणार आहोत तो कसा आहे तर म्हणाले श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे. आणि कसं आहे म्हणाले ते तर शुकदेवांचा स्पर्श त्याला झालेला आहे. त्याच्यामुळे ते अमृताने युक्त आहे. त्याचबरोबर कधीपर्यंत ऐका तेही सांगितलंय. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे तोपर्यंत किंवा मनाचा पूर्णपणे लय होत नाही तोपर्यंत या भागवत ग्रंथाचं वारंवार पान करा असं सांगितलं आहे. आणि मग प्रत्यक्ष कथेला प्रारंभ होतो. नैमिषारण्यामध्ये ही कथा सुरू झालेली आहे. 88,000 ऋषी 1,000 वर्ष चालणाऱ्या 17 कर्ता म्हणून एकत्र जमलेले आणि त्यांनी प्रश्न विचारला. सकाळच्या वेळामध्ये काही यज्ञयाग आहेत, दुपारच्या वेळेला विश्रांती आहे मधल्या काळात आणि पुन्हा काही कृती आहेत. मी नेहमी सांगतो हे ऋषी म्हणजे आत्ता आपण ज्यांना सायंटिस्ट म्हणतो त्या अर्थाचे आहेत. एखादा विषय घ्यायचा आणि पुन्हा वारंवार 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 त्याच्यावरती काही संशोधन करत राहायचं. पण हे संशोधन कशा करतायत तर मानव जातीचं कल्याण व्हावं या कलियुगामध्ये त्यांना कमीत कमी त्रास व्हावे. म्हणजे त्रास होणारच आहेत पण त्याची तीव्रता कमी व्हावी जेणेकरून त्यांना सुखाचा अनुभव घेता येईल याच्याकरता हे अखंड प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांनी ऋषींना प्रश्न केला की कलियुगामध्ये अत्यंत अवघड असा काळ पुढे येणारा हा होणार आहे. तेव्हा त्या कलियुगामध्ये भगवत प्राप्ती किंवा श्रीकृष्णांची प्राप्ती होण्याकरता म्हणून त्यातल्या त्यात सुलभ साधन कुठलं आहे. महाराज नाही का म्हणाले न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. असं
सुलभ साधन कुठलं, तर तेव्हा ते सांगतात की श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, त्याचं सप्ताह पारायण. आणि मग तिथे भगवंतांचे जे सगळे अवतार आहेत, सृष्टीचं वर्णन आहे. आणि मग भगवंतांनी कोणते कोणते अवतार घेतले ते सांगितलेले आहे. म्हणजे ज्याला आपण दशावतार म्हणतो. भागवतामध्ये एकूण 24 अवतार सांगितलेले आहेत. त्यातला पहिला अवतार म्हणजे सनकादिक ऋषींचा सांगितलेला आहे. सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार. आता हे अवतार काही क्रमाने नाही आहेत, मी सलग 24 लिहिले आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. हे 24 अवतार कोणते आहेत एवढं फक्त आपल्याला सांगतो. सनत्कुमार चौघांना मिळून हा पहिला अवतार सांगितलेला आहे. त्यानंतर वराह अवतार, ऋषी सर्गामध्ये देवर्षी नारद हा प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार. त्यानंतर नरनारायण, कपिलमुनी, दत्तात्रेय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, राजा पृथू, मत्स्य, कच्छ म्हणजे कासव, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, व्यास, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण आणि बुद्धावतार किंवा बद्धावतार ज्याला म्हणतात तो. आणि पुढे येणारा कलियुगाच्या शेवटी जो अवतार भगवंतांचा होणार आहे तो कल्की किंवा कलंकी. आणि हंस आणि हयग्रीव असे सगळे मिळून 24 अवतार भागवतांनी सांगितलेले आहेत. हे अवतार भगवंत वारंवार घेत असतात. मग ते कशा करता घेतात किंवा त्याचं प्रयोजन काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कथा एकदम व्यासांच्या ठिकाणी जाते की व्यास अत्यंत अस्वस्थ आहेत. म्हणजे भागवत पुराण लिहिण्याच्या आधीची व्यासांची अवस्था काय आहे, मानसिकता काय आहे, तिथे भागवत कथा जाते. सतरा पुराणं लिहून झालेली आहेत. त्याच्यानंतर 1,10,000 श्लोकांचं महाभारत लिहून झालेलं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर व्यासांना असं वाटतंय की अजून माझ्याकडनं काहीतरी करायचं राहून गेलेलं आहे, अजून काहीतरी माझ्याकडनं करायचं राहून गेलेलं. आणि अस्वस्थ आहेत, मनामध्ये घालवेल चालली की काय राहिलंय काय राहिलंय काय राहिलंय. आणि असे उद्विग्न मनस्थितीमध्ये असताना कानावरती शब्द पडले, नारायण 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 नारायण. नारद जेव्हा येतात ना तेव्हा हाच मंत्र म्हणावा लागतो बरं का. म्हणजे तुम्ही कोणत्याही चॅनलवरची सिरियल काढून बघा, नारद आले कसं ओळखायचं. अखंड नारायण नामाचा जप चालू आहे. नारद आले, व्यासांना नारदांचा उपदेश आहे बरं का. नारद आल्यानंतर व्यास उभे राहिले, नमस्कार केला, बसायला आसन वगैरे दिलं, सगळं ते पाद्यपूजन वगैरे झालं. आणि नारदांनी व्यासांच्या मुखाकडे पाहिलं बरं का. चेहऱ्यावर पाहिलं की कळतं की नाही आज काहीतरी बिनसलंय बरं काय. मातृवर्गाला तर पटकन कळतं काहीतरी गडबड आहे. नारदांनी विचारलं, व्यास महर्षी काय कसली चिंता आहे.
व्यास नम्रपणे उभे बरं का, हात जोडून म्हणाले, देवर्षी माझं एवढं सगळं लिखाण करून झालेलं आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ती मनाला शांती लाभत नाही हो. आपण म्हणतो की नाही, एक घर झालं, दुसरं घर झालं, 2 4 व्हीलर आहेत, सगळं छान चाललंय हो, पण ते शांतता नाही म्हणाले, काहीतरी अस्वस्थ वाटतंय. बरं, डॉक्टरांकडे सुद्धा कसं तरी होतं याला काही औषध नाही. म्हणजे एखादा गेला डॉक्टरांकडे आणि कसं तरी होतंय, तर त्यांच्या अभ्यासक्रमात अजून त्याला काही औषध नाही. ते कसं तरी होतं याला कोणाला तरी शरणच जावं लागतं. त्यांनी सांगितलं की अशी अशी अवस्था आहे हो माझी. तेव्हा काय आता तुम्ही सांगा. नारद त्यांना म्हणतायत की आज खरं तर सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे, तेव्हा आज उशीर करायला नको. तेव्हा उद्या बरोबर म्हणाले 4 वाजता सांगतो तुला. आज 7 वाजलेले, तेव्हा आपण आरती करू आणि थांबू. आरतीची तयारी करा. नारदांनी काय सांगितलं व्यासांना आणि मग त्यातनं पुढे कसा ग्रंथ निर्माण झाला हे आपण उद्या बरोबर 4 वाजता श्रवण करायला येणार आहोत. बरं, आरतीची चाल अगदी सोपी आहे, बघून म्हणा आणि बसून म्हणा, म्हणजे मग सगळ्यांना आज जो आरतीचा कागद आहे तो इथे जमा करायचा आहे. रोज आपल्याला तो इथे मिळेल. 7व्या दिवशी आपण तो घरी घेऊन जायला हरकत नाही. आणि तो घरी घेऊन जाण्यासाठीच आहे. 7 दिवसात साधारण आपल्याला चाल लक्षात येईल. शब्द अगदी सोपे आहेत. जे नित्य पूजा आणि आरती करतात त्यांनी हे आपल्या नेहमीच्या काय स्तवनामध्ये एखादी आरती वाढवली तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे चतुश्लोकी भागवत आणि आरती सगळे मिळून 10 मिनिटाचं काम आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले गा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फल, साधुर से देखो जोर. आत्मा राम मुनि सकल, से गुरु झाले जन सुफल. आहा परवणी आली अवनी, ही अघहरणी भव जग तरणी श्रीपतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता वेदाता आरती करू तुझ भगवंता गमते गण मानस गीत आदर्श सोपाने युक्त निर्मल भक्ति हरिक हरे हरि हम सचित लोक सुखमय संत द्विज कुले देव निरमले आनंद फले हसतीका आरती करू अपार महिमा ग्रंथाचा बदलेना कोणासाचा प्राणची कीर्तन काळांचा प्रेमात विदर्शनांचा जयबोधाचा स्वयं प्रवेचा वादशकरीचा रविअंतरीचा समहर्ता आरती करू तुझ भगवंता आरती करू श्री कृष्ण गीतेले मन पूर्ण आनंद होता या शरण सचित करे जन्म मरण विकास जाती निरये शांती नाथ ही वदती कृष्ण परीते उमाता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उपासनेला ग्रहचाल वावे भूदेव संतासी सभाल वावे सत्कर्मयोगे मयधाल वावे सर्वांची मंगल बोल वावे जय जय रघुवीर समर्थ प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका उद्या बरोबर 4 वाजता Oh. हॅलो आज तबल्यावरती बरोबर निवडणुका झालेल्या असल्या तरी तू उभं राहायला हरकत नाही या बाजूला आहे सगळ्यांना दिसेल सिद्धार्थ कुंभोजकर हा आता म्हणजे आज माझ्या साथीला आहे पण तो उभा आहे म्हणून त्याला उभं केलं बरं का त्याची आई पण आलेली आहे तर आईला भेटून जायला हरकत नाही अवकाश आहे हरकत नाही लहान आहे मग काय हो घोगरी काकांनी मला उगाच असतो उभा आहे वगैरे असं सांगितलं आईला वाटत असतं की
अजून हा लहानच आहे, अजून हा लहानच आहे. पण मग तोच एक दिवस म्हणतो का, अगं आई मी मोठा झालोय म्हणून तुला ही दाखवायला आणली आहे बरं का. असं होऊ नये. तेव्हा काही असेल तर सांग म्हणजे तसं नाही. उद्या बरोबर 4 वाजता.